नमस्कार मंडळी. आज मी माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये स्टॉल लावणार आहे. काल मी त्याच्यासाठी ओरिओ बॉल्स बनवलेले आहेत, चॉकलेट बर्फी बनवलेली आहे. माझ्याकडे जे चिप्स होते त्याचं पॅकिंग करून घेतलं. सगळे ड्रायफ्रुट्सचे पॅकेट पॅक करून त्याच्यावरती ही स्टिकर आणि प्राईज लावून घेतली. सकाळी 7 वाजता मला कळालं की सकाळी 8 वाजता स्टॉल लावायचे आहेत. मग काय आमची इतकी घाई झाली. मग पटपट सगळं आवरून घेतलं. बनवलेले सगळे पदार्थ बॉक्समध्ये भरून घेतले आणि त्यानंतर जायच्या टायमिंगला आम्ही डेकोरेशनची तयारी केली. स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्ही पटकन आमचा टेबल शोधून त्याच्यावरती आणलेलं सगळं साहित्य लावून घेतलं. 1 तासानंतर हळूहळू स्टुडंट आणि पॅरेंट्स यायला लागले. माझ्या लेफ्ट साईडला चॉकलेट डोनट विकायला होते आणि माझ्या राईट साईडला केक आणि पेस्ट्रीज विकायला होत्या. त्यामुळे त्या दोन्ही स्टॉलवर खूप गर्दी होती आणि माझ्या स्टॉलकडे कोणी फिरकत सुद्धा नव्हतं. 2 तास झाले तरी माझी एकही गोष्ट विकली गेली नव्हती आणि बाजूच्या स्टॉलवरती मात्र भयंकर गर्दी होती. पण नंतर एक मुलगा आला आणि तो म्हटला, "माझ्याकडे 20च रुपये, मला बर्फी देता का?" मग मी त्याला बर्फी दिली. मग त्याला ती इतकी आवडली की तो त्याच्या फ्रेंड्सलाही घेऊन आला आणि नंतर 2 मुलांना मी अशीच टेस्टसाठी बर्फी दिली. तेही त्याच्या फ्रेंड्सला घेऊन आले. काही पॅरेंट्स आले, त्यांनाही बर्फी फार आवडली आणि असं करत-करत मी बनवलेली बर्फी पटापट संपली. एक मुलगी आली जिने 2 ओरिओ बॉल्स झटकन संपवले. आधी एकही वस्तू विकली जात नव्हती, त्यामुळे मी खूप दुःखी झाले. पण नंतर माणसं येऊन त्या बर्फीची चौकशी करत होते आणि नो शुगर ड्रायफ्रुट्स लाडूमध्ये तर कोणी इंटरेस्टेड नव्हतं. पण शेवटी ते सुद्धा थोडेसे विकले गेले. आज इथे स्टॉल लावल्यानंतर मी बऱ्याच गोष्टी शिकले आणि त्या मी नोटही करून ठेवल्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकली आणि ती म्हणजे पेशन्स. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.